परिणय फुकेजी, जसं मी म्हटलं की तुम्ही तुमच्या मुद्द्याशी ठाम असता. अ, आजही तुम्ही जेव्हा तुमचे मुद्दे मांडत असता, तुम्हाला ती पोकळी नेमकी कळत असते की आता कुठला मुद्दा उचलला पाहिजे. तुमच्या मतदारसंघातलाच तो मुद्दा असेल असं नाही, पण सामाजिक मुद्दे देखील आपण अनेक उचलता आणि मुख्यत्वे म्हणजे त्यांना तडीच घेऊन जाता. तर कसं काय हे जमतं तुम्हाला? नाही, असं आहे की मी नेहमी माझ्या मनाचे ऐकतो आणि माझ्या मनाला जे वाटतं की हा मुद्दा आपण घेतला पाहिजे, तर मग मी कोणत्याही गोष्टीची पर्वा नाही करत आणि ताकदीने तो मुद्दा मागे लागून तो करून घेतो. आणि नुसतं चॅनलवर बाईट देणं किंवा इंटरव्ह्यू देणं नाही किंवा सभागृहात तो विषय मांडणं नाही, तर मी शेवटपर्यंत त्याचा काहीतरी लॉजिकल एंडपर्यंत नेण्यापर्यंत त्या मुद्द्याच्या मागे लागून त्याचा पाठपुरावा करतो आणि ते करून घेतो. तर हा मला असं वाटतं की आणि थेट लोकांसोबत डायरेक्ट संपर्कात असल्यामुळे अनेक मुद्दे मला माहीत असतात की हे घेतल्याने एक मोठ्या लार्ज परसेप्शनमध्ये लोकांना त्याचा फायदा होणार. खरंय. आणि मला असं वाटतं अनेक मुद्दे असे तुम्ही घेतलेले आहेत. म्हणजे असं होतं की बऱ्याचदा आता सेशन्स पुन्हा एकदा चालू होणारच आहे 23 तारखेपासून, आणि तुम्ही सुद्धा तुमच्या पोटलीमधून असं काय काय निघतंय आणि त्याच्या कशा बातम्या होते त्यांच्याकडे आमचं लक्ष लागणारच आहे. मात्र तुम्हाला मुद्दे व्यवस्थित वेचता येतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की त्यामुळे तुमच्याकडे विषय नाही असं कधीच होत नाही. नाही, विषय तर नेहमी असतात आणि तुमच्यासारखे काही पत्रकार मित्रमैत्रिणी असतात, त्यांच्या माध्यमातून आणखीन बाकी अनेक लोकांच्या माध्यमातून नवीन नवीन मुद्दे येत असतात आणि एक वाचन नेहमी करत असतो. तर मला असं वाटतं की ते याच्यात मुद्दे मला माहीत असतात. म्हणजे खरं. आणि मुद्द्यांवरून गुद्देही तुम्हाला देता येतात. भंडारा गोंदिया अर्थात या विषयाकडे मी वळणार आहे. भंडारा गोंदिया हा तसा पाहायला गेलं तर मागास असा विभाग आहे. फारसे उद्योग या ठिकाणी नाही आहेत. आजही रोजगार हा तसा महत्त्वाचा प्रश्न आहे. आदिवासी लोकसंख्या अधिक आहे, त्यामुळे हे किती चॅलेंजिंग आहे त्या लोकांना इम्पॉवर करणं, एड्युकेट करणं आणि ह्या भागाचा सर्वांगीण विकास कसा करायचा, काय तुमच्याकडे असा मॅप आहे, आराखडा आहे? नाही, असं आहे की भंडारा गोंदिया भले इथे उद्योग नसतील किंवा इथे इतर व्यवसाय नसतील, पण रोजगारासाठी इथे शेती फार महत्त्वपूर्ण आहे. इथे चांगल्या प्रमाणात शेती केली जातं. आमच्या इथे प्रामुख्याने धानाची शेती होतं. मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक शेतकरी आमच्या इथे आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यामध्ये रोजचं 5 लाख लिटर दूध होतं. म्हणजे विदर्भातलं सर्वात जास्त भंडाऱ्यामध्ये होतं. सर्वात जास्त वनसंपदा असलेला आमचा भंडारा गोंदिया जिल्हा आहे. तिथे मोठ्या प्रमाणात टुरिझम अट्रॅक्ट करून मोठ्या प्रमाणात एक मोठे रिसॉर्ट्स वगैरे आणून एक मोठ्या प्रमाणात त्या माध्यमातून रोजगार निर्मिती आपण करू शकतो. आता आमच्या इकडे धान आहे, दूध आहे, मोठ्या प्रमाणात फूड प्रोसेसिंग युनिट्स आणून तिथे उद्योग करू शकतो. आता गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात स्टील उद्योग येत आहे. त्याच्या अलाइड इंडस्ट्रीज भंडारा गोंदियामध्ये आल्या, कारण भंडारा जिल्हा हा गडचिरोलीला लागूनच जिल्हा आहे. तर मला असं वाटतं त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार, त्या माध्यमातून इथे प्रगती होणार. आणि दुसरा सगळ्यात मोठा मुद्दा जो समृद्धी एक्सप्रेस हायवेचा जो भंडारा नागपूर ते भंडारा आणि भंडारापासून गडचिरोलीला जो जाणार आहे, तर आता गडचिरोली आमच्या भंडारापासून फक्त अर्ध्या तासाच्या रस्त्यावर राहणार आहे. तर मला असं वाटतं की त्या माध्यमातून गडचिरोलीमध्ये जो मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे, रेव्होल्युशन होत आहे. हां, रेव्होल्युशन होत आहे, तिथे त्याचा फायदा निश्चितच भंडारा गोंदियाला होणार. आणि या एक्सप्रेस हायवेमुळे आणखीन जास्त फायदा भंडारा गोंदियाला होणार. हे जे एक्सटेन्शन आहे त्यासाठी तुम्ही फार मेहनत घेतलेली होती, फार लावून धरलेला होता तो विषय. तर हे एक्सटेन्शन होणं किती त्यावेळी कठीण वाटत होतं आणि कसं हे घडवून आणलं? नाही, मी ज्यावेळेस पहिले नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस झालं आणि त्यानंतर आमची सरकारने आली, उद्धव ठाकरेजींची सरकार आली, त्यानंतर मी हा नेहमी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न LAQच्या माध्यमातून हा विषय घेतला. मी नेहमी म्हणायचो की हा फडणवीस साहेबांचा ब्रेन चाइल्ड आहे आणि नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवे पूर्ण जे करते धरते त्याचे माननीय फडणवीस साहेब आहेत. पण त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं त्याला नाव देण्यात आलं आणि मी नेहमी म्हणायचो सभागृहात की बाबा ठीक आहे, भले फडणवीस साहेबांच्यानी झालं, आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव त्याला दिलं, तेही काही हरकत नाही, पुढे तुम्ही पण एक्सटेन्शन करा. कारण महाराष्ट्रातला किंवा विदर्भातला प्रमुख भाग म्हणजे शेवटचा जो भाग आहे गोंदिया आणि गडचिरोली, शेवटचं टोक आहे,
हे कुठेतरी त्यामध्ये जोडलं गेल्याने आणि समृद्धी एक्सप्रेस हायवे हा विदर्भाला समृद्धीकडे नेण्याचं किंवा मराठवाड्याला समृद्धीकडे नेण्याचं हा महामार्ग आहे असं त्यावेळेस म्हणायचे. तर पण तिथे कुठेतरी गोंदिया आणि गडचिरोली भंडारा हा सगळा भाग सुटलेला होता. तर आमचा जो पूर्व विदर्भ त्यातनं वंचित होता. नागपूर सोडलं ते बाकी इतर भाग जो होता तो वंचित होता. तर मग म्हणून मी नेहमी तो विषय रेटून धरला, नेहमी तो त्याच्या मागे लागलो. मग त्यानंतर फडणवीस साहेब परत उपमुख्यमंत्री झाले. मी त्यांना विनंती केली की हा रस्ता आपण केला पाहिजे आणि त्यांनी निश्चितच त्यांनाही आमच्या या पूर्व विदर्भाच्या आणि गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडाऱ्याच्या विकासासाठी त्यांनाही तितकंच पोटतिडकीने त्यांच्याकडे तो विषय होता. त्यांनाही तितकीच सहानुभूती आमच्या भागाकरता होता आणि म्हणून त्यांनी तो रस्ता नागपूरपासून भंडारा आणि भंडारापासून मग गडचिरोली आणि गोंदियाकडे नेण्याचं त्यांनी ठरवलं आणि ती घोषणाही झाली. खरंय. सो ते फार आवश्यक होतं. मला असं वाटतं की शेवटचं टोक आणि मुंबईचं इकडचं टोक हे असं एका मार्गिकेवर येणं